सह्याद्री सत्ता न्यूज, समस्या जनतेची, बातमी आमची। विठ्ठल परिवाराचा ॲडव्होकेट मीनल साठे यांना पाठिंबा। ॲडव्होकेट किरण घोडके। विठ्ठल कारखाना निवडणुकीत अभिजित पाटलाच्या विजयात घोडके यांचा सिंहाचा वाटा। काल टेंभुर्णी या ठिकाणी माढा विधानसभा मतदारसंघाच्या महायुती राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार मीनल साठे यांच्या प्रचारार्थ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये विठ्ठल परिवाराचे युवक नेते व औदुंबर पाटील ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट किरण घोडके यांनी मीनल साठे यांना पंढरपूर तालुक्यातील 42 गावातून पाठिंबा जाहीर केला। त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की पंढरपूर तालुक्यातील 42 गावातून आम्ही होम टू होम प्रचार यंत्रणा राबवून या गावातून मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्या विठ्ठलचे चेअरमन आज या माढ्यामध्ये येऊन निवडणूक लढतायत त्या विठ्ठलच्या माजी चेअरमनच्या विरोधात एकमेव मी आहे ज्यांनी अजितदादाच्या सभेमध्ये माझ्यावरती बालकेंच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला। त्या कारखान्यासाठी, त्या परिवारासाठी मी माझं शब्दशः रक्त सांडलेलं आहे। त्यामुळे त्या परिवारावरती, तिथल्या सभासदांचा, शेतकऱ्यांचा, तिथल्या कामगारांचा, तिथल्या युवकांचा तितकाच हक्क आहे जितका चेअरमनचा। त्यामुळे एक विठ्ठल परिवाराचा सभासद म्हणून, सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा म्हणून ताई आम्ही तुमच्या सोबत ताकदीने उभे आहोत। आपण सगळ्यांनी ऐकलंय, बुंदेलो हर बोलो के मुंह से हमने सुनी वो कहाणी थी, खूब लड़ी वो मर्दानी झांसी वाली राणी थी। पण यानंतर या 23 तारखेनंतर माढ्यातल्या प्रत्येक घराघरात, माढ्यातल्या प्रत्येक चावडीवरती एकच वाक्य सांगितलं जाईल की तर धाडसानं इथल्या कारखानदारांशी लढणारी तालुक्यातली एकमेव महिला उमेदवार, जिल्ह्यातली एकमेव महिला उमेदवार कोण, तर मीनल ताईंचं नाव त्या दिवशी अपेक्षेनं, आदरानं आणि अभिमानानं तुम्ही आम्ही सगळे घेऊ शकू। कारण एकीकडे महिलांना कमी समजणारी लोक दुसरीकडे महिलांना बहिणीचा दर्जा देऊन त्यांना 1,500 रुपये उपकार म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून, ताकद म्हणून देणारं सरकार, आणि या सरकारमध्ये असणाऱ्या उमेदवार, या सरकारच्या प्रतिनिधित्व म्हणून माढ्यासमोर जर कोण असेल तर त्या मीनलताई आहेत। त्यामुळे हा पाठिंबा देताना फक्त विठ्ठल परिवार म्हणून नव्हे तर त्या पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावातल्या लोकांचा, युवकांचा, सभासदांचा, मतदारांचा प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आहे। 42 गाव आणि 78 गावांमधला वाद, खरं तर दादासाहेब आज फिरलो, सकाळपासून एक 7 गावांमध्ये जाऊन आलो। त्या गावमिटी घेत असताना एक लक्षात आलं, तिकडचा उमेदवार म्हणतोय की माझी 42 गावं मला उघड्यावर पडू देणार नाहीत, इकडचा उमेदवार म्हणतोय माझी 78 गावं मला उघड्यावर पडू देणार नाहीत। इथं भूमिपत्रांचा वाद सुरू असताना एकमेव उमेदवार आहेत ज्या संपूर्ण माढ्याचा विचार करतायत, ज्या 42 गावं, 78 गावं, 14 गावं न बघता माढ्यातलं प्रत्येक कुटुंब माझं कुटुंब आहे आणि मतदारसंघातलं प्रत्येक गाव माझं गाव आहे, ही भूमिका आज या ठिकाणी यांनी घेतली। म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी विश्वासाने यांच्या पाठीमागे उभारणं हे आपलं कर्तव्य आहे। सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच www.sahyadrisattta.com वेबसाईटला भेट द्या।